शिंदे समितीला सापडलेल्या नोंदीनुसार तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सरकारची कार्यवाही। कुणबी नोंदी असून प्रमाणपत्र दिलं जात नाहीये, आरक्षण मिळालं नाही तर मुंबईकडे येणारच, जरांगे पाटील भूमिकेवर ठाम। महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना कर्नाटकच्या सीमा भागात बंदी, सीमेलगतच्या मराठी बहुल गावांमध्ये न येण्याचे निर्देश। महाराष्ट्र कर्नाटकमध्ये संघर्षाची शक्यता। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीची झाडाझडती सुरू। साळवींवर गुन्हा दाखल, तर उत्पन्नापेक्षा 118% अधिक संपत्ती असल्याचा आरोप, तर पत्नी आणि मुलाचा आरोपी म्हणून उल्लेख। आमदार राजन साळवींना उद्धव ठाकरेंचा दुसऱ्यांदा फोन, ठाकरेंकडून राजन साळवींचा फोन करून चौकशी। लोकसभा महायुती म्हणून एकत्रित लढवणार, जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय होईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधान। कोणता पक्ष मोठा हे निवडणुकीनंतर ठरणार, राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या नेतृत्वाखालील मोठा पक्ष, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। मी कारवाईला घाबरत नाही, मला अटक केली तरीही चालेल, कारवाईचा परिणाम सरकारला भोगावाच लागेल, आमदार राजन साळवींचा सरकारला इशारा। खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना ईडीकडून अटक, तर चव्हाण यांना कोर्टात हजर केलं। चव्हाण पोलीस कोठडीची मागणी करणार। राज्यात 8,000 कोटींचा टेंडर घोटाळा, आता तपास यंत्रणा कुठे आहेत, खासदार संजय राऊत यांचा सवाल। भाजपसोबत आघाडीसाठी कोणीही संपर्क केला नाहीये, स्वाभिमानी कुणाशीही आघाडी करणार नाही, राजू शेट्टी यांचं विधान। महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलेलं आहे, योग्य वेळी निश्चित करून, तर येणारा निकालही महाविकास आघाडीच्याच बाजूने लागेल, नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास। 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पण सोहळा, सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी, केंद्र सरकारकडून परिपत्रक जारी। उद्धव ठाकरे 21 जानेवारीला शिवनेरी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती, 22 जानेवारीला ठाकरे गट काळाराम मंदिरात आरती करणार, तर 23 जानेवारीला ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा। नाशिकमध्ये नागरी सहकारी बँक परिषदेचं 27-28 जानेवारीला आयोजन, तर परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री अमित शहा येण्याची शक्यता। गाडीतील दाटीवाटीचा तो व्हिडिओ व्हायरल करणारा मूर्ख, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याची कीव येते, त्या व्हिडिओवरती अजित पवार यांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची बुद्धविहार परिसरात स्वच्छता मोहीम, हाती झाडू घेऊन पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वच्छता मोहिमेत आठवलेंचा सहभाग। कल्याण पोलिसांचं अनोखं अभियान, दारू सोडा दूध प्या, पोलिसांचं आवाहन, तर पोलिसांनी वाहन चालकांना वाटलं दूध। शी उड्डाणपुलावर लवकरच हातोडा पडणार, या ठिकाणी पालिका बांधणार नवीन उड्डाणपूल। धारावीतील सुमारे 4 लाख अपात्र रहिवाशांना मुलुंडमध्ये घरं देणार, मात्र या निर्णयाला नागरिकांचा विरोध। दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचं समन्स, तर ईडीकडून केजरीवाल यांना चौकशीसाठी चौथ्यांदा समन्स। फेब्रुवारीमध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, दर प्रति लिटर 10 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता, तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती इंधन दरात कपातीची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।